देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमाता, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, होया झाला फाटा बाधिकेचा, होया झाला फाटा बाधिकेचा, साठोनिया मान राहिली वरती, साठोनिया मान राहिली वरती, दाखवलिया मान राहिली वरती, दाखवलिया मान राहिली वरती. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, ताठोनिया मान राहिली वरती, देवे दिला देह भजना गोमाता. असू द्या असू द्या, काय वाजवायची का वा. काय याचं? नाही म्हणून म्हणलं असू द्या. आता हे त्यांना कळतंय ज्यांना स्वर कळतोय, ज्यांना ताल कळतोय, ज्यांना स्वरही कळेना आणि तालही कळेना ते उगा असे पाहत राहते. नेमकं चाललंय काय? कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो आमचा स्वर चुकला का काय, पण त्यांच्या ध्यानात येत नाही. हे कीर्तन झाल्यावर कळतं. विठ्ठल विठ्ठल. ऐका, आपल्या जीवनामध्ये जी ही परिस्थिती, जी अवस्था आपल्याला मिळाली ती पूर्णतः भगवत प्राप्तीकरिता म्हणजे साध्याच्या प्राप्तीकरिता मिळालेली आहे. आणि माणसानं याचा कधीच विसर पडू नाही दिला पाहिजे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगितलं, देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ. काही माणसं म्हणतात का हो माणसानीच का भजन करावं, माणसालाच का आग्रह केला जातो, आम्हीच का भजन करायचं, आम्हीच का भक्ती करायची, आम्हीच का नतमस्तक व्हायचं, बाकीची प्राणी मात्र नाहीयेत का, बाकीचे जीव नाहीयेत का, आम्हालाच का सांगितलं जातं चला कीर्तनाला वेळ झाली महाराज आले चला, आम्हालाच का आग्रह केला जातो. कारण बाबा अनिक हे ज्ञान नाही कोठे, आपल्याला जे दिलं ते इतर योनींना इतर जीवाला नाही. जरी सगळं समान असलं तरी ज्ञानो हि तेषाम अधिको विशेषः ज्ञानेन हीनः पशुभी समान. ऐका, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य वेतत् पशुभी नरानम ज्ञानो हि तेषाम अधिको विशेषः ज्ञानेन हीनः पशुभी समान. नाहीतर इतर जीवात आणि आपल्यात काय फरक आहे का काही फरक? फरक आहे का काही? अहो त्यांना भूक लागली तर तेही काहीतरी खातात आणि आपल्याला भूक लागली की बोला आपणही काहीतरी खातोच की, बरोबर ना. त्यांना भूक लागली इतर जीवाला तेही खातात आणि आपल्याला भूक लागली की बोला बोला आपणही खातो. काय फरक आहे मग याच्यामध्ये? फरक करायचा झाला तर त्यांना भूक लागली ते आपल्यापेक्षा काहीतरी बरं खातात. आता असं म्हणावं लागेल बरं का, कारण माणसाची खाण्याची पद्धत इतकी ढासळली आहे. या काळात माणूस इतक्या विचित्र प्रकारे आहार घेत चाललेला आहे. अहो काय खावं, किती खावं, कशासोबत काय खावं
याचं ज्ञान शास्त्रानं दिलं. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार, शास्त्र सांगतं. पण चला, मला त्या विषयाकडे जायचं नाही. आपल्याला भूक लागली आपणही खातो, त्यांना भूक लागली तेही खातात. आपल्याला झोप आली की आपणही झोपतो, आणि त्यांना झोप आली की बोला बोला इतरांना झोप आली तेही झोपतात, आणि आपल्याला झोप आली की आपणही झोपतो. कीर्तनात बसलो तरी असे प्रतिसाद देणारे असावे. वा, तरी काय फरक करणार सांगा ना, काय फरक करणार? फरक काही नाही. झोप आली तेही झोपतात, झोप आली आपणही झोपतो. काय फरक आहे? फरक करायचा झाला तर त्यांना अगदी थोडासा पाय वाजला तरी जाग येते, आणि आपल्याला ज्ञानेश्वर माऊली झाल्याशिवाय येत नाही. हा फरक आहे ना. ऐका, सगळं समान आहे, परंतु ज्ञान माणसामध्ये विशेष आहे. त्या तत्वाला जाणण्याकरिता ब्रह्मज्ञान आपल्याला खऱ्या अर्थानं भगवंतानी दिलं असं म्हणा. हा, त्याच्याच योगानं आपल्याला त्याची प्राप्ती करून घेता येणार आहे, इतरांना कळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय एक उपजता मरती, बहिरी अंध होती पांगुळमुखी. काय इतर जीवाला कळे? जे याला दिलं, जे याला कळतं ते इतरांना समजत नाही. म्हणून माणसाला ते ज्ञान परमार्थाकरिता, भगवत प्राप्तीकरिता दिलं, आणि संत आपल्याला त्या मार्गाचं आचरण करायला सांगतात. काही करू नका, तुम्ही काय करा, त्याचे दास व्हा. कारण ही दास्य भक्ती फार महत्वाची आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, कायेनं वाचेनं आणि मनानं. कारण 3 प्रकारे आपल्याला हितही 3 प्रकार आहे आणि अहितही 3च प्रकार आहे. पापही 3 प्रकार आहे आणि पुण्यही 3च प्रकारातून आहे. लक्षात ठेवा, कायिक, वाचिक आणि मानसिक अशा 3 पद्धतीनं आपल्याला पुण्य करता येतं, आणि अशा तिघातूनच आपलं अधपतन होतं बरं का. कायिक, वाचिक आणि मानसिक. काही माणसं कायिक भक्ती करणारी आहेत. कायिक म्हणजे काय येणं, या शरीराची भक्ती फक्त. त्यांना मनाशी काही घेणं देणं राहत नाही. फक्त शरीरानं जेवढं करता येईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात परमार्थ करण्याचा प्रयत्न करता. पण त्यांच्या जीवनात वाचिक भक्ती असेलच असं नाही. काहींच्या जीवनात वाचिक भक्ती राहते, नुसतं बोलण्यात परमार्थ आहे, पण कायिक नाही आणि मानसिक पण नाही, म्हणजे मनाचंही नाही. तिथं फक्त वाचेनं बोललं जातं. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. नुसती वाचिक भक्ती सुद्धा कामाची नाही. याच्याकरिता आपल्याला सर्व अंगानं भक्ती करायची आहे, कायेनं, वाचेनं आणि मनानं. या 3 तत्वाला सर्व भाव म्हणतात बरं का. म्हणून शरण जावे. कसे शरण जावे? सर्व भावे देवासी. सर्व भावे म्हणजे कसं? कायेनं, वाचेनं आणि मनानं तुम्ही याला शरण जा. काय करा? झाला विष्णुदास, तुम्ही विष्णूचा दास व्हा. कारण आतापर्यंत जगाचं दास्यत्व आपण केलं, पण भगवंताचं दास होणं फार महत्वाचं आहे. जगाचं दास्यत्व पत्कारलं, पण जग उद्धारेल का आपल्याला? जग उद्धारेल का आपल्याला? असं करा ना तुम्ही. नाही म्हणायची. बोला. हे पहा, वक्ता कुणी का असे ना, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार असो, कोणीतरी एखादा इतर क्षेत्रातला असो, वक्त्याला श्रोत्यांनी दिलेल्या मानधनापेक्षा श्रोत्यांच्या प्रतिसादाची अपेक्षा जास्त राहते. आता जुळलंय बरं का, आता जुळलंय जरा, आता जुळलंय. ऐका, त्यामुळे थोडासा प्रतिसाद ठेवा. मला प्रत्येक वेळी सांगायला भाग पडेल असं नका करू. ऐका, आपल्या जीवनामध्ये भगवंताचं दास्यत्व घडावं. जगाची सेवा आतापर्यंत केली, पण जग उद्धारेल का? सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. अमुक कोणीतरी म्हणेल, ओ आम्हाला आमचे पाहुणे बरेचसे मोठे ते आम्हाला तारतील, तारू शकत नाही. अमुक कोणीतरी म्हणेल, अहो आमचा मेहुणा एवढ्या चांगल्या पद्धतीने आहे, मग तो उद्धारेल, नाही उद्धारू शकत. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या.
जगात ताकद नाही तुम्हाला उद्धारण्याची, बरं का. जग तारूही शकत नाही आणि जग मारूही शकत नाही. प्रभू बिन कोण कुणाचा वार